नमस्कार मंडळी. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय 18वा अध्याय श्लोक क्रमांक 80. संस्कृत वाचन आणि त्याचा भावार्थ तुम्हाला आज शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जगातील सर्व मंडळींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. 2 वेळेस संस्कृतमध्ये वाचन करतो आणि त्यानंतर भावार्थ सांगतो. जैसा दीपो निवा तशो डुते सोपमा स्मरता योग्यान स्थानन्वे स्थितो न डोलयाते. पुन्हा दाखवतो. जैसा दीपो निवास्तो नेतु निडुते सोपमा स्मृता योगिन सस्तात्म वेव स्थितो न डोलयते. याप्रमाणे हा श्लोक आहे. 18वा अध्यायातील 80वा श्लोक हा आहे आणि हा संस्कृत आहे. आता मराठीत भावार्थ. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जसा वाऱ्यापासून रहित ठिकाणी ठेवलेला दीपक अचल राहतो, तसेच जो योगी आत्मन्योत यात स्थिर होतो, तो कोणत्याही परिस्थितीत डोलत नाही. त्याचे चित्त स्थिर, शांत आणि एकरूप झालेले असते. तो सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान यामध्ये समभाव राखतो आणि परमात्म्याशी एकरूप होतो. ही अवस्था म्हणजे स्थिर बुद्धीची आणि पूर्ण ज्ञानाची निशाणी होय. नक्कीच हा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघाल अशी मी आशा बाळगतो. सर्वांना जय हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, हीच नम्र विनंती सर्वांना. रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना. रामकृष्ण हरी सर्वांना. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान, जय किसान.